नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मॉक टेस्ट घेणार आहोत आणि याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवलेला आहे. मॉक टेस्ट आपला उद्देश काय आहे, आपले शब्द किती होतात, किती शब्द चुकतात आणि इतर स्टुडंटच्या मानाने आपलं स्थान काय आहे, या गोष्टी आपल्याला ह्या मॉक टेस्ट मधून समजणार आहेत. ही मॉक टेस्ट आपण ऑनलाईन पद्धतीत घेणार आहोत. हार्ड कॉपीवरची मॉक टेस्ट घेणं सध्या शक्य नाहीये. लवकरच आपली न्यायालय टायपिंग टेस्ट होणार आहेत, तर त्या संदर्भात ही मॉक टेस्ट आपण आज राबवणार आहोत पूर्ण दिवस. या मॉक टेस्टचे काही रूल्स आहेत ते आपण बघूया. मॉक टेस्ट 2 ऑक्टोबर सकाळी 7 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत कधीही देऊ शकता, म्हणजे वेळेचं बंधन नाहीये. खूप सारे विद्यार्थी काही जॉबला असतात, 2 ऑक्टोबरला तर सुट्टी आहेत, तरी पण काही प्रायव्हेट ठिकाणी काही जॉब करत असेल तर त्यांना सुट्टी नसेल. असे विद्यार्थी सकाळी 7 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत कधीही आपल्या टायमानुसार आपण ही मॉक टेस्ट देऊ शकतात. मॉक टेस्ट सगळ्यांसाठी फ्री असेल, कोणताही चार्ज आकारला जाणार नाही या मॉक टेस्ट साठी. मॉक टेस्ट आपण आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती देऊ शकतात. मॉक टेस्ट ऑनलाईन घेतली जाईल. मॉक टेस्ट साठी MCITR या कंपनीचं सॉफ्टवेअर आपण वापरणार आहेत. खूप सारे विद्यार्थ्यांकडे हे MCITR चं सॉफ्टवेअर आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांकडे हे सॉफ्टवेअर नाहीये तो ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून या सॉफ्टवेअर वरती ट्रायल बेस वरती तो एक्झाम देऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा कोड वापरला जाणार नाही, असाच पॅसेज आपल्याला दिला जाईल. मीडियम लेवलचा लीगल पॅसेज आपल्याला दिला जाईल, एकदम हार्ड पण नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही. मॉक टेस्ट साठी बॅकस्पेस ऑन असेल, सध्या तर आपण ऑन ठेवूनच बॅकस्पेस ऑन ठेवूनच मॉक टेस्ट घेणार आहोत. मॉक टेस्टचा रिझल्ट गुगल फॉर्मद्वारे आपल्याला अपलोड करावा लागेल, त्याचा एव्हिडन्स पण आपल्याला अपलोड करावा लागेल. एका विद्यार्थ्याने एका वेळेस एक मॉक टेस्ट द्यावी. मॉक टेस्ट ही प्रामाणिकपणाने आपण एका वेळेसच देऊन रिझल्ट अपलोड करावा. एकदम सिंपल रूल्स ठेवलेले, जास्त प्रेशर तुम्हाला दिलेला नाहीये. आपल्याला एक अंदाज बघायचा आहे का आपले शब्द किती होतात, आपले शब्द किती चुकतात आणि आपली इतर स्टुडंटच्या मध्ये आपली रँकिंग काय आहे यावरून या गोष्टी कळेल. आता मॉक टेस्टचा जो पॅसेज आहे तो डाउनलोड कुठून करायचा ते आपण बघूया. मॉक टेस्टचा जो पॅसेज आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॉक टेस्ट पॅसेज डाउनलोड लिंक ह्या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक कॉपी केलेली आहे. ह्या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर डायरेक्ट आपलं पॅसेजचा डाउनलोड येईल. इथं पॅसेज तुम्हाला इंग्लिश मध्ये दिसत असला तरी तो कृतीदेव मध्ये टाईप केलेला आहे. त्यावेळेस तुम्ही तो डाउनलोड कराल, नोटपॅड मध्ये ओपन कराल. जरी तो इंग्लिश मध्ये दिसला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तसा इथून डाउनलोड वरती क्लिक करा, तो पॅसेज तुमचा डाउनलोड होईल तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये. ही टेस्ट मोबाईलवरती होणार नाही, फक्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती देऊ शकतात. बघा, तुम्ही बघितलं आता हा पॅसेज जो डाउनलोड झालेला आहे, हाच पॅसेज तुम्हाला विलास चतुर सर टेलिग्राम चॅनल वरती पण तुम्हाला मिळेल, तिथून पण आपण डाउनलोड करू शकतात. डाउनलोड मध्ये आपल्याला 2 ऑप्शन आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनल वरती आपण लिंक टाकलेली आहे डेमो मॉक टेस्ट म्हणून. आता हा पॅसेज डाउनलोड झाल्यानंतर जर तुम्ही डाउनलोड मध्ये क्लिक केलं तर तुम्हाला इथं डेमो मॉक टेस्ट नावाचं फाईल दिसेल, जी नोटपॅड मध्ये आहे. लक्षात ठेवा, डबल क्लिक केलं या फाईलला, नोटपॅड मध्ये ओपन केलं तुम्ही तर ती तुम्हाला इंग्लिश मध्ये दिसेल. काही प्रॉब्लेम नाही, कारण इथं फॉन्ट तुमची इंग्लिश आहे म्हणून इंग्लिश दिसेल. जर तुम्ही इथं कृतीदेव फॉन्ट सेट केला तर ते मराठीमध्ये दिसेल. पण ज्याच्याकडे कृतीदेव फॉन्ट नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही, इंग्लिश फॉन्ट असेल तर इंग्लिश मध्येच तुम्ही त्याला कॉपी करा. पूर्ण पॅसेजला सिलेक्ट करायचं, एडिट मध्ये जायचं आणि याला करायचं कॉपी केल्यानंतर मिनिमाइज करा. कॉपी केल्यानंतर आपलं MCITR सॉफ्टवेअर ओपन करायचंय. हे सॉफ्टवेअर खूप सारे विद्यार्थ्यांकडे परचेस केलेलं आहे. ज्यांच्याकडे परचेस केलेलं नसेल त्यांनी हे इन्स्टॉल करा आणि ट्रायल बेसला हे सॉफ्टवेअर 1 तास कम्प्युटरमध्ये चालतं. या सॉफ्टवेअर मध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला कस्टमाइज ऑप्शन वरती क्लिक करायचंय, न्यू ऑप्शन वरती क्लिक करायचंय. या ठिकाणी आपल्याला मराठी ऑप्शनला ऑन करायचं आहे आणि मराठी ऑप्शन वरती ऑन केल्यानंतर इथं Ctrl V करा, म्हणजे कॉपी पेस्ट करा. तो जो पॅसेज आपला तो ह्या ठिकाणी पेस्ट होईल आणि याला सेव्ह बटनावरती क्लिक करा. सेव्ह वरती क्लिक केल्यावरती तो पॅसेज क्रमांक तुम्हाला दिसेल. आता हा पॅसेज क्रमांक 2 नावाने सेव्ह झालेला आहे. हा सेम पॅसेज तुम्हाला खालच्या भागामध्ये टाईप करायचा आहे. शक्य असेल तर हार्ड कॉपीवरची प्रॅक्टिस केली असेल तुम्ही, हार्ड कॉपी प्रिंट काढून टाईप केला तरी चालेल, जर तुम्हाला हार्ड कॉपीची सवय असेल तर. ज्याला हार्ड कॉपी शक्य नाहीये त्याने तो सॉफ्ट कॉपीवरती टाईप केला तरी चालेल. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. ज्याला प्रिंटआउट अवेलेबल होऊ शकेल दिवसभरामध्ये तर त्याने तो प्रिंटआउट घेऊन टाईप केला तरी चालेल. आणि ज्याला शक्य नाहीये प्रिंटआउट घेणं त्याने तो सॉफ्ट कॉपीवरती, म्हणजे वरती तुम्हाला बॉक्समध्ये तो पॅसेज दिसतो, खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला तो टाईप करायचा आहे. पूर्ण पॅसेज तुम्हाला
टाईप करायचा आहे, जसं तुम्हाला इथं दिसतो त्याप्रमाणे. हा पूर्ण पॅसेज टाईप झाला का 10 मिनिटं कंप्लीट झाले का तुमचा ऑटोमॅटिकली सबमिट होईल आणि तुम्हाला डायलॉग बॉक्स येईल. हा तुमचा रिझल्ट आहे. हा आफ्टर 10 मिनिट्स नंतर येईल, किंवा तुमचा पॅसेज जर लवकर पूर्ण टाईप झाला तरी तुम्ही सबमिट करू शकता, किंवा पूर्ण तुम्ही 10 मिनिटं वापरले तर इथं तुम्हाला कळेल का तुम्ही किती मिनिटांमध्ये तो पॅसेज टाईप केलेला आहे. सध्या मी फक्त 1च मिनिटं टाईप केलेला आहे. आणि मग तुम्ही किती की स्ट्रोक टाईप केले, किती वर्ड टाईप केले, किती वर्ड करेक्ट टाईप केले, हा सगळा रिझल्ट येईल. आणि खाली तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते पण इथे येईल. म्हणजेच काय तर आपल्याला एक्झॅक्ट रिझल्ट कळेल. इथं मार्क्स तुम्हाला कळतील. आता इथं -39.6 मार्क्स आहेत, कारण आपण पूर्ण पॅसेज टाईप केला नाही. आपल्या जास्त प्रमाणावरती चुका झालेल्या आहेत, त्यामुळं आपले मायनसमध्ये मार्क्स आहेत. तर मित्रांनो, ह्या पूर्ण पॅसेजचा आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट मोबाईलने घेऊ नका. त्यासाठी आपल्याला आपल्या कीबोर्डवरती प्रिंट स्क्रीन नावाचं बटन असतं. प्रिंट स्क्रीन नावाचं बटन प्रेस करा. त्यानंतर सर्च बॉक्समध्ये पेंट ओपन करा आणि इथं तुम्हाला Ctrl+V करा किंवा त्याला पेस्ट करा. बघा, जो स्क्रीनशॉट आहे तुमचा रिझल्टचा तो इथं ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसेल. प्रिंट स्क्रीन नावाचं बटन असतं, ते क्लिक करून किंवा ते एकदा दोनदा प्रेस करा आणि पेंट मध्ये त्याला पेस्ट करा आणि मग ह्या फाईलला तुम्ही सेव्ह करा. फाईल मध्ये जाऊन सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करा. म्हणजे हा स्क्रीनशॉट एकदम क्लिअर येईल, जेणेकरून तुम्ही कधी एक्झाम दिली, तुमचे काय ऑप्शन ऑन होते, काय ऑफ होते, ह्या सगळ्या गोष्टी त्या एव्हिडन्स मध्ये दिसेल. आणि ही गोष्ट खूप महत्वाची, जोपर्यंत ज्याचा एव्हिडन्स नाहीये, ज्याचा क्लिअर रिझल्ट दिसणार नाहीये अपलोड मध्ये, त्याचा मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाही. आणि आता इथं तुम्ही त्याला नाव द्या आणि तुम्हाला कुठे सेव्ह करायचंय त्या ठिकाणी त्याला तुम्ही सेव्ह करा आणि पेंटला क्लोज करून टाका. त्यानंतर तुमचं सॉफ्टवेअर तुम्ही क्लोज करा. आता हा जो डेटा आहे हा आपल्याला गुगल फॉर्मद्वारे अपलोड करायचा आहे. तर गुगल फॉर्मची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या. तर या ठिकाणी गुगल फॉर्मची आपल्याला लिंक दिलेली आहे रिझल्ट अपलोड करण्यासाठी. तर ह्या गुगल फॉर्मच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. हीच लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पण दिलेली असेल. तर ही लिंक ओपन झालेली आहे. इथं तुम्ही स्टुडंटचं नाव टाईप करा, म्हणजे तुमचं नाव टाईप करायचं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म टाकला त्या जिल्ह्याचं तुम्हाला फॉर्म नाव लिहायचं आहे. आणि मॉक टेस्टला तुम्हाला किती मार्क मिळाले 20 पैकी ते तुम्हाला टाकायचं आहे. जर पॉईंट मध्ये मार्क असेल तर पॉईंट मध्ये टाका, राऊंड फिगर मध्ये असेल तर राऊंड फिगर टाका. आणि या ठिकाणी तुम्हाला एव्हिडन्स म्हणून ऍड फाईल ऑप्शन येईल, ज्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला जी फाईल्स आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे. त्या ब्राउझरवरती क्लिक करा आणि तुम्ही कशामध्ये सेव्ह करून ठेवली तर पिक्चर्स मध्ये हा रिझल्ट नावाची जी फाईल आहे तिला सिलेक्ट करा. लक्षात ठेवा, जोपर्यंत ही फाईल सिलेक्ट होणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. याच्यामधले सगळे फील्ड जे आहे ते कंपल्सरी आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. तुमचा फॉर्म जो आहे तो अपलोड झालेला असेल. एवढी सोपी पद्धत आहे मॉक टेस्ट द्यायची. पहिलं MCITR सॉफ्टवेअर डाउनलोड करा. मॉक टेस्ट साठी ट्रायल 1 तास असते, किंवा तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल तर चांगलंच आहे. त्यानंतर पॅसेज डाउनलोड करा. पॅसेज डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली किंवा टेलिग्राम चॅनलवरती लिंक दिलेली आहे, तिथून तो डाउनलोड करा. ती फाईल ओपन करून कॉपी पेस्ट करून तुम्हाला MCITRच्या कस्टमाइज ऑप्शन मध्ये जाऊन नवीन पॅसेज पेस्ट करायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन एक्झाम देऊन त्याचा रिझल्ट सेव्ह करायचा आहे. आणि तो रिझल्ट तुम्हाला गुगल फॉर्मद्वारे माहिती फिलअप करून एव्हिडन्स अपलोड करायचा आहे. पूर्ण दिवसभरात जेवढे विद्यार्थी मॉक टेस्ट देतील याचा रिझल्ट येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण आपल्या चॅनलवरती शो करणार आहोत. दुपारपर्यंत मी कोणाचा फोन उचलणार नाही. 4 नंतर मी फोन रिसीव्ह करू शकेल. जर तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर संध्याकाळी 4 नंतर तुम्ही एक्झाम कंडक्ट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोणताही प्रॉब्लेम नसेल त्यांनी अगोदर एक्झाम कंडक्ट केली तरी चालू शकते. 4 नंतर मी तुम्हाला टेक्निकल सपोर्ट देऊ शकतो संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. मित्रांनो, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. योग्य जर कमेंट असेल तर त्याचं उत्तर दिलं जाईल, किंवा व्हिडिओ तुम्ही पूर्णतः बघा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत रिझल्टच्या. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.